बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लागल्या रांगा. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्याचे राष्ट्रवादी समोर आव्हान. उन्हाचा तडाखा वाढल्यानं मतदानावर परिणाम होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी केलं अजितदादांना अभिवादन. विद्याप्रतिष्ठानमधील स्मृतीस्थळाला दिली भेट. अजित पवारांच्या आठवणीनं सुनेत्रा पवार भावुक. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदान करणार नाहीत. प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात. विरोधात 7 उमेदवार रिंगणात. शरद पवारांच्या पक्षाचे गोविंद मोकाटे रिंगणात. पश्चिम बंगालमध्ये 152 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज. तर तमिळनाडूतील सर्व 234 मतदारसंघात मतदान. दोन्ही राज्यात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. निवडणुकांसाठी महिला विधेयकाचा मुद्दा आणला. महिला विधेयकाला विरोध केल्याचा दावा साफ खोटा. काँग्रेस खासदार शोभा बच्छाव यांचं प्रत्युत्तर. भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 5व्या गुन्ह्यात आज खरातची पोलीस कोठडी संपणार. तपासात महत्वाचे पुरावे एसआयटीच्या हाती. निंबा गावातल्या अंधश्रद्धेच्या अघोरी प्रकारानं खळबळ. भोंदूबाबावर मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद. महिला आणि बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल. लासलगावमध्ये आणखी एका भोंदू विरोधात गुन्हा दाखल. बाबावर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप. महेश गिरी असं भोंदूचं नाव. आरोपी अयान अहमदने रीलमध्ये वापरलेली थार पोलिसांकडून जप्त. रीलमधील थार राजेश प्रजापती यांच्या मालकीची. गोरेगावच्या नेस्कोतील ड्रग्ज पार्टी प्रकरण. अटकेतील अधिकाऱ्यांची हायकोर्टात धाव. अटक बेकायदा असल्याचा याचिकेत दावा. शिवसेनेकडून संपर्क प्रमुखांची यादी जाहीर. प्रत्येक मंत्र्यांकडे 2 जिल्ह्याची संपर्क प्रमुख म्हणून असणार जबाबदारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैठकीत निर्णय. कल्याण डोंबिवलीकरांसह भिवंडीकरांचा मेट्रोचं स्वप्न होणार पूर्ण. वाढीव खर्चासह भिवंडीत भुयारी मार्गाचा शासन आदेश प्रसिद्ध. आमदार रईस शेख यांची माहिती. बुधवारी रात्री भाजपची खलबत. विधान परिषदेसाठी भाजप उमेदवारांच्या निवडीसाठी मंथन. परिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती. उल्हासनगर महापालिकेत भाजप नगरसेवकांचा गोंधळ. डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक. भाजप नगरसेवक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट. नागपूर मनपाच्या सर्वसाधारण सभेत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. नगरसेवकांसोबत कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक सभागृहात पोहोचल्यानं एकच गोंधळ. सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवून समर्थकांनी केला प्रवेश. भिवंडी महानगरपालिकेकडून अतिक्रमण कारवाई दरम्यान अधिकाऱ्यावर दुकानदाराची अरेरावी. दुकानदाराविरोधात गुन्हा नोंद. राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम. मुख्यमंत्र्यांसोबतच चर्चेनंतर आंदोलक अंतिम भूमिका ठरवणार. मुंबई पुणे एक्सप्रेस वे आज आणि उद्या 6 तास असणार बंद. डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. लखनौच्या गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांनी फिरवला वरवंटा. सामन्यात 40 धावांनी राजस्थानची बाजी. आज मुंबईत पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने सामने. मुंबई चेन्नई सामन्यात माही खेळणार का याकडे लक्ष.